नमस्कार. पहलगाम हल्ल्यासंदर्भात रोज नवनवी माहिती समोर येते आहे. आज जी माहिती समोर आली ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती माहिती अशी की हाशिम मुसा हा पाकिस्तानी दहशतवादी जो या सगळ्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्याचं सगळं नियोजन या हाशिम मुसा यानं केलेलं होतं आणि त्याच्या टीममध्ये जे इतर दहशतवादी होते त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा या हाशिम मुसाने केलं होतं असं समोर आलेलं आहे. अर्थात यातून अजून अधिकृत माहिती समोर येईल. या हाशिम मुसाच्या सगळ्या गोष्टी समोर येतील. त्याने कशा प्रकारे नियोजन केलं, कुठे त्याने ट्रेनिंग दिलं, कसं त्यांनी ट्रेनिंग दिलं, कुणाला निवडलं आणि ते का निवडलं या हल्ल्याकरता, हे सगळं अगदी डिटेल समोर येईल. पण आज ही जी माहिती समोर आली आहे की हाशिम मुसा हाच या सगळ्या हल्ल्याचा पाकिस्तानी दहशतवादी मास्टरमाइंड होता असं समोर आलंय. आता हा हाशिम मुसा कोण आहे ते थोडक्यात समजून घेऊया. हाशिम मुसा हा पाकिस्तानचा दहशतवादी आहे, पण तो पूर्वीचा पॅरा कमांडो होता. म्हणजे पाकिस्तानी लष्कराचा या हल्ल्यामध्ये सहभाग आहे असं जे भारत सातत्यानं म्हणतं आहे, त्याला एक दुजोरा, एक पुरावा म्हणून ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची ठरते की हा हाशिम मुसा पूर्वीचा पॅरा कमांडो ऑफिसर होता. पॅरा कमांडो होता तो पाकिस्तानी स्पेशल फोर्सचा. पाकिस्तानी स्पेशल फोर्स ही एक अत्यंत मोठी अशी यंत्रणा असते जी लष्कराचाच एक भाग असते आणि हा पॅरा कमांडो होता त्या पाकिस्तानी स्पेशल फोर्सचा. त्यानंतर म्हणजे पाकिस्तानी स्पेशल फोर्समधून बाहेर पडलेले जे कमांडो असतात त्यांच्याकरता स्पेशल सर्व्हिस ग्रुप तयार असतो. हा स्पेशल सर्व्हिस ग्रुप अशा प्रकारची कामं आणि यंत्रणा राबवतो जे नियमात न बसणारे असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी असतील ज्या सीमा भागामध्ये पाकिस्तान लष्कराला घडवून आणायच्या आहेत, त्या सगळ्या SSG म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप राबवत असतात. कोव्हर्ट ऑपरेशन्स ज्याला आपण म्हणतो, ती कोव्हर्ट ऑपरेशन्स राबवण्याचं काम हे स्पेशल सर्व्हिस ग्रुप करत असतात. अर्थात लष्कराचाच ते एक भाग आहेत, पाकिस्तानी स्पेशल फोर्सचाच ते एक भाग असतात. पाकिस्तानी स्पेशल फोर्स जो आहे त्याचाच एक भाग म्हणजे स्पेशल सर्व्हिस ग्रुप. आणि या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये त्यानं ट्रेनिंग घेतलेलं आहे. हा हाशिम मुसा जो आहे तो SSG मध्ये सुद्धा काही वेळ काम करत होता. SSG म्हणजे काय तर आपण ढोबळ मनाने असं म्हणूया की जे पॅरा कमांडो स्पेशल फोर्समध्ये काम करतात आणि तिथून ते बाहेर पडतात त्यांच्याकरता हा स्पेशल सर्व्हिस ग्रुप असतो जो वेगवेगळी सीमा भागामध्ये कोव्हर्ट ऑपरेशन्स पाकिस्तानची राबवत आलेला आहे. याआधी सुद्धा अशा 2 हल्ल्यांमध्ये हा हाशिम मुसा सहभागी होता, त्याची चौकशी झालेली होती, तो संशयित होता अशी सुद्धा प्राथमिक माहिती समोर येते. हाशिम मुसा ज्याचा स्केच आधी समोर आला, दाढीवाला एक व्यक्ती ज्याच्या इथे एक बंदुकीसाठीचं एक जॅकेट बांधलं गेलेलं आहे आणि त्याच्या हातात बंदूक सुद्धा आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नंतर तो त्याचा जेव्हा फोटो समोर येतो तेव्हा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तो दहशतवादी आपल्याला बघायला सुद्धा मिळतोय. आधी त्याच्या एकट्याचा फोटो बघायला मिळाला आणि त्यानंतर त्याच्या बाजूला असलेले इतर दहशतवादी यांचा फोटो समोर आला. 23 तारखेलाच त्या सगळ्यांचे फोटो समोर आलेले होते. त्यात आता अपडेट अशी आहे की हा हाशिम मुसा जो आहे तोच या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता आणि त्यानेच इतर दहशतवाद्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलं. त्यानेच नियोजन केलं बैसारण खोऱ्यामध्ये कुठून कुठला दहशतवादी येणार, त्याने कशा प्रकारे गोळीबार करायचा. लष्करानेच त्याला पाठवलेलं होतं आणि त्याला असा आदेश देण्यात आलेला होता. म्हणजे असं अजून अधिकृतपणे जरी समोर आलेलं नसलं तरी तो स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा व्यक्ती होता. तिथे त्याने स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं होतं अशी माहिती मात्र खात्रीपूर्वकरित्या समोर आलेली आहे. हा जो मुसा आहे त्याने इतरांना ट्रेनिंग तर दिलंच, पण त्याचबरोबर त्याला असे आदेश देण्यात आलेले होते की तिथे बैसरण खोऱ्यामध्ये तू घुसायचं आहेस आणि गोळीबार करताना हे लक्षात ठेवायचं आहेस की तुला सुरक्षा दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आणि प्रामुख्याने जे नॉन लोकल्स आहेत, जे स्थानिक नाही आहेत, जे पर्यटक आहेत त्यांच्यावर तुला गोळीबार करायचा आहे असा त्याला आदेश देण्यात आलेला होता. ही एक अत्यंत मोठी घडामोड यातली समोर येते. त्याच्या बरोबरीने हे जे स्पेशल सर्व्हिस ग्रुप असतात, SSG चे ग्रुप असतात, हा तर पॅरा कमांडोच होता, त्यामुळे त्याला तर तयार करण्यातच आलेलं होतं, त्याला ट्रेनिंग दिलंच गेलेलं होतं. पण हे जे
स्पेशल सर्व्हिस फोर्सवाले असतात, SSG वाले असतात, त्यांना वेगवेगळी कोव्हर्ट ऑपरेशन्स राबवायची असतात आणि म्हणून शारीरिक, मानसिक आणि स्ट्रॅटेजिकरित्या त्यांना तयार केलं जातं. त्यांना अत्यंत कडक, त्यांना अत्यंत मानसिकरित्या कणखर बनवलं जातं, जेणेकरून ते कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतील. कधी कधी असंही होतं की स्वतःचा जीव गमावणे आणि स्वतःच्या कुटुंबियांचा जीव गमावणे याकरता सुद्धा त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या तयार केलं जातं आणि इतक्या कठीण पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग असतं. असा ट्रेनिंग घेतलेला हा हाशिम मुसा होता, ज्याने या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचं नियोजन केलं, आखणी केली, इतर दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं, अशी माहिती समोर येते. आणि याच्या बरोबरीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही देखील की त्याला हे स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की तुला तिथे जाऊन नॉन लोकल्सना टार्गेट करायचं आहे, सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा तुला टार्गेट करायचं आहे. आणि आपल्याला पहलगाम हल्ल्यामध्ये हेच बघायला मिळालं की निष्पाप निरपराध पर्यटकांना मारण्यात आलं. 27 जणांचा या हल्ल्यामध्ये जीव गेलेला आहे आणि भारत आत्ता वेगवान घडामोडी घडवण्याच्या प्रयत्नात आहे. या पाकिस्तानला जसंच्या तसं उत्तर देण्याच्या प्रयत्नात आहे. एकच शेवटची गोष्ट फक्त इथे स्पष्ट होते, ती अशी की ज्या वेगवेगळ्या घडामोडी आणि बातम्या समोर येत आहेत, आता हा हाशिम मुसा या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे असं कळतंय, तर तो सुद्धा पाकिस्तानी लष्कराशी, पाकिस्तानी सैन्याशी संबंधित होता आणि त्यानंतर तो लष्कर ए तय्यबा या संघटनेमध्ये काम करत होता. सध्या त्याने जो हा हल्ला केलेला आहे तो लष्कर ए तय्यबा या पाकिस्तानी म्हणजे पाकिस्तानी दहशतवादी संस्था जी आहे, पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेली जी दहशतवादी संस्था आहे, तिच्या माध्यमातूनच लष्कर ए तय्यबानं हा हल्ला केला आणि त्याचा मास्टरमाइंड होता हा हाशिम मुसा. त्यामुळे आधी पॅरा कमांडो, त्यानंतर SSG मध्ये त्याने केलेलं काम आणि मग त्याने जॉईन केलेलं लष्कर ए तय्यबा, असा या हाशिम मुसाचा प्रवास राहिला. आणि या हाशिम मुसानेच हा दहशतवादी हल्ला घडवून आणलाय आणि ज्याचं फळ त्याला लवकरात लवकर मिळेल अशी आपण अपेक्षा करतोय.